समद्यांनी लवकर या, उद्याची तयारी करायची आहे. दीपक, काय झालं? अन ओरडतोस कशाला? आणि ही कसली तयारी करतोयस? हितेश काका, थोडा धीर धरा, सगळं सांगतो तुम्हाला. अरे वाटतं याला बी भीमराव सारखं नाटक करायची सवय लागली आहे. हे दीपक, अरे काय नाटक करणार आहेस तू आज? हा ए शोभा, इलाज कर जरा तुझ्या पोराचा. असा ओरडत आला होता तसा जगातली समद्यात मोठी बातमी घेऊन आला आहे. तुम्ही समधी गप्प बसा. काय आहे हे समद दीपक? आई, जेव्हा उद्या भीमदादाच्या परीक्षेचा निकाल ऐकायला आपण समदे कॉलेजला जाऊ, तेव्हा समद्यांच्या हातात एक तक्ता असेल ज्यावर लिहिला असेल जय भीम. दीपक, या सगळ्याची काय गरज आहे? किती लोकांना थांबवणार दादा? समदे तयारी करतायत. उद्या जेव्हा तुमच्या परीक्षेचा निकाल ऐकायला समदे तुमच्या संग कॉलेजला येतील, तेव्हा समद्यांच्या हातात हा तक्ता असेल आणि त्यात लिहिलं असेल जय भीम. जय भीम, 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 जय भीम. मी उद्याच दुसरं लगीन करीन. मी सरळ माझ्या नव्या बायकोला घेऊन घरलाच येतो. जय भीम, 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 जय भीम. ये मेघनाथ, ये. आज तुला देखील तुझ्या परीक्षेचे परीक्षाफळ देण्यात येईल, ज्यासाठी तू भीमरावला धडा शिकवण्याचं वचन दिलं होतंस. राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तूने ही सिखाया है समानता का सार. अपनी कलम से की है देश अर्चना, एक एक शब्द तेरा भीम गर्जना. साहिब मेरे भीमराव. जय भीम, 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 जय भीम. बाबा या. एल्फिस्टन कॉलेजच्या द्वारे मी इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आता सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, कृपया शांतता राखा, जेणेकरून तुमच्या उत्तरपत्रिकेचा निकाल आम्ही सांगू शकू आणि तुम्हाला प्रमाणपत्र देता यावं. आता मी नावे वाचतो, तुम्ही सगळेजण एक एक करून या. पहिलं नाव आहे अभिषेक. थांबा, मेघनाथला चहा देण्याची गरज नाहीये. जा इथून. तर या सर्व पंत मिळून हे ठरवूया की मेघनाथला काय शिक्षा द्यायची.
एक संधी द्या मला बास. यावेळी मी त्या भीमराव आणि त्याच्या संपूर्ण जातीला चांगलाच धडा शिकवेन. केवळ एक संधी द्या फक्त मला. अरे काय धडा शिकवणार तू आणि किती संधी द्यायच्या तुला? आधी देखील मोठमोठी वचनं दिली होतीस, परंतु काय झालं ना? तर तू त्याला परीक्षेमध्ये बसण्यापासून थांबवलंस आणि नाही त्याला नापास करू शकलास. खरं तर आज यावेळी तो कॉलेजमध्ये टाळ्यांच्या गडगडाटात आपल्या परीक्षेचं निकाल पत्र स्वीकार करत असेल आणि सर्वजण टाळ्या वाजवत असतील. आणि आता शेवटी भीमराव, तू ही परीक्षा खूपच उत्तम गुणांनी पास केली आहेस. आणि एवढंच नाही, भीमरावने या परीक्षेच्या 2 विषयांमध्ये पूर्णच्या पूर्ण गुण प्राप्त केले आहेत. आणि याच्या एका पेपरावर पेपर तपासणाऱ्या शिक्षकांनी लिहिलेलं आहे की याच्या पेपरला प्रदर्शनासाठी कॉलेजमध्ये सुरक्षित ठेवलं पाहिजे. जेणेकरून येणारी पिढी त्याचा हा पेपर पाहून प्रोत्साहित होईल. ये भीमराव आणि आपलं निकाल पत्र स्वीकार कर. चला, नवरा बायको पुढे जा आणि लग्नाच्या विधी पुऱ्या करा. मला बाबांचा अपमान पाहणे सहन होत नाहीये. मन तर करतंय की या लोकांना असं उलट उत्तर देऊ. दादा, धीर धरा. यावेळी आपण काहीच करू शकत नाही. आता फक्त आपल्याला बाबांना सांभाळायचंय. मेघनाथ, आम्ही सर्वांनी तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या खांद्यांवर आमच्या मोठ्या जातीवाल्यांची इब्रत सांभाळून ठेवण्याची जबाबदारी दिली होती. हा विचार करून की तू भीमरावला आपली बरोबरी करण्यापासून थांबवू शकशील, परंतु काय झालं? तू आपली जबाबदारी सांभाळण्यामध्ये अयशस्वी झालास आणि प्रत्येक वेळी पराजित झालास. काय इब्रत राहिली आमची? मेघनाथ, जर आम्ही ठरवले तर आम्ही या भरलेल्या सभेमध्ये तुझा फेटा उतरवू शकतो, परंतु आम्ही असे नाही करणार. आम्ही तुला याच्यापेक्षाही जास्त मोठी शिक्षा देऊ. आणि ती शिक्षा ही आहे की तुम्हा तिघा बाप लेकांना आम्ही आता आमच्या जातीमध्ये नाही ठेवू शकत. आणि तुम्हा तिघा बाप लेकांचा सामाजिक बहिष्कार करताना पुढच्या 1 महिन्यासाठी तुम्हाला जातीमधून बाहेर काढत आहोत. नाही, असं नाही करू शकत तुम्ही लोक. मी हात जोडून तुम्हा सगळ्यांना विनवणी करतो. असे अजिबात करू शकत नाही तुम्ही लोक. असेच आम्ही करणार मेघनाथ, जेणेकरून आम्ही आमच्या जातीच्या लोकांना संदेश द्यावा. जे खालच्या जातीच्या लोकांसोबत पराजय होतात त्यांचा आम्ही अपमान करून त्यांना समाजातून बाहेर काढतो.
खूप खूप अभिनंदन भीमराव. आम भीमराव. मला भीम बद्दल काही बोलायचं आहे. या सर. भीमराव, मी या कॉलेजचा प्रिन्सिपल असल्याच्या नात्याने आज मला खूपच गर्व वाटत आहे की तू माझ्या कॉलेजचा विद्यार्थी आहेस. तुझ्या पेपरला प्रेरणा हेतूने ठेवण्याचा विचार तुझा पेपर तपासणाऱ्या शिक्षकांनी ठरवले आहे. जर सरकारने आम्हाला असे आदेश दिले असते तर आम्ही तुझ्या पेपरला संग्रहित करून ठेवले असते, जेणेकरून येणाऱ्या पिढीला तुझ्याकडून प्रेरणा मिळावी, तुझी मेहनत आणि कष्टाची जाणीव व्हावी आणि त्यातून काहीतरी शिकावं. आता एका खालच्या जातीच्या व्यक्तीच्या दुर्बीणमध्ये डोळे घालून आम्ही बघणार, त्याच मायक्रोस्कोप मध्ये मी सुद्धा डोळे घालून बघणार. गुरुजी हा खालच्या जातीचा असून विज्ञान शिकणार, आमच्या टेबलावर बसणार, आमची पवित्रता भ्रष्ट करणार. आम्ही आधीच सांगितले होते या भीमला प्रवेश देऊ नका, आणि जरी दिलास तर विज्ञान शिकू देऊ नका. हे काय करताय? सोडा मला. संघर्ष करत राहा, कारण डिग्री तर यावर्षी काही मिळणार नाही, आणि जर मी या कॉलेजमध्ये राहिलो तर पुढच्या वर्षी देखील डिग्री घेऊ देणार नाही. तुला शिकून सवरून एवढं मोठं व्हायचं आहे, प्रत्येक नावी तुझी केस कापायला तयार व्हावा, प्रत्येक माणूस तुझ्या संग बसायला तयार व्हावा, प्रत्येक माणसाला तुला शिवल्यावर गर्व झाला पाहिजे. जेव्हा भीमरावाची परीक्षा सुरू झाली होती तेव्हा मला वाटत होतं की भीमराव पास होऊ नये, नापास व्हावा. परंतु काही परीक्षा संपता संपता मला वाटलं की भीमरावाला परीक्षेपासून थांबवलं नाही पाहिजे. जर याला परीक्षा देण्यापासून थांबवलं गेलं आणि जर हा पास नाही झाला तर नापास होईल हे कॉलेज, ही शिक्षण संस्था आणि आमच्यासारखे शिक्षण विभागाचे लोक. भीमराव, मी माझ्याकडून आणि आमच्या सर्व शिक्षकांकडून क्षमा मागतो. जी लोक तुझ्या शिक्षणामध्ये अडचण बनले, विरोधक बनले. आता मी ज्योतिबा फुलेजींच्या संस्थेकडून आलेल्या लोकांना स्वतःहून आग्रह करीन की त्याने पुढे येऊन भीमरावाचा सत्कार करावा. भीमराव, परीक्षेमध्ये पास झाल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. भीमच्या पुरस्कारानं भीम नेता बनू शकतो. भीमला नेता नाही, योद्धा बनायचा आहे, आणि योद्धा जिंकण्याचा भोकेलेला असतो, ना कुठल्या पदाचा ना कुठल्या पुरस्काराचा. जो खरा योद्धा असतो
ते लढाईनंतर सन्मानाची वाट पाहत राहत नाही. तुला हे लढत राहायचं आहे आणि पुढे जायचं असेल तर पुरस्कारासाठी चिंता नको करूस. आणि हे आम्हा सगळ्यांकडून. थांबा. पुरस्काराचा मानकरी केवळ मी नाहीये, कोणी दुसरं देखील आहे. या माझ्यासोबत. ह्या पुरस्काराचे मानकरी हे देखील आहेत. कारण जर तुम्ही मला यासाठी पुरस्कार देत असाल की मी एक विशिष्ट जातीचा आहे, तर हा पुरस्कार त्यांचा देखील असला पाहिजे जे भलेही इथपर्यंत शिकायला नसतील आले, परंतु त्यांनी संघर्ष करून जो मार्ग बनवला त्याच मार्गावर चालून मी ह्या कॉलेजपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे मी या सर्वांचा सत्कार करू इच्छितो. रमा, ठीक आहे मग, मी उद्याच दुसरं लगीन करीन. मी सरळ माझ्या नव्या बायकोला घेऊन घरलाच येतो. भीमराव, आमच्या संस्थेकडून याच्यात काही धनराशी आहे तुझ्या प्रोत्साहनासाठी. मी तुम्हाला वचन देतो, ह्या पैशाने माझ्या जातीतल्या लोकांसाठी काही ना काही मी नक्की करेन, जेणेकरून मिळालेले हे पैसे सर्वांमध्ये वाटले जावे. धन्यवाद. नवरा बायकोनी एकमेकांनी हार घाला. बाळा, आता तू बी हार घाल, म्हणजे लगीन पुरं होईल. बाळा, तू माझ्या आईच्या भावाचा पोरगा आहेस. त्या नात्यानं तू माझा बी काहीतरी लागतच असेल ना. त्यामुळं मी तुला असं कुठलं चुकीचं काम नाही करू देऊ शकत. ए शोभा, हे फालतूचं ज्ञान नको देऊस आणि उगाच जबरदस्ती नातं नको बनवू. तुझं नाटक बंद कर आणि निघून जाहीत ना. तसं बी शोभा काकी, तुमच्या मान्यानं मला काय बी होत नाही. या तुम्हासनी माझ्या कुटुंबाचा सदस्य नाही मानत. जावा तुम्ही इथं, हे माझं आयुष्य आहे, मला जे पाहिजे ते करेन. बाळा, मी निघून जाईन, पण आधी खरं काय ते माहित तर करून घे. काय खरं? काय खरं बोलत आहेस तू? अगं चाईचं समजा लोकांनी माहित झालं आणि तुला नाही माहित झालं. बाळाची बायको करुणा कुठल्या सुमित नावाच्या पोरावर प्रेम करते आणि जर ती दुसऱ्यावर प्रेम करते तर या बिचाऱ्यांना काय एकटं राहायचं? तर याला बी साथीदार पाहिजे ना. तर करत आहे लगीन, यात चुकीचं काय आहे? कोण सुमित? ह्योच सुमित ना. ह्योच सुमित आता समजे खरं सांगेल. सांग.
खरं? काय खरं? बाळा दादा विचारा ह्याला, रोज सांगेल समजा खरं. काय बोलत आहे मालोजी? काय खरं? कुठं हे नका बोलायला की मी याची साथीदार हाय ते, नाही तर अडचण होईल. मला आता तुम्हा सर्वांना एवढंच बोलायचंय की आम्हाला देखील तुम्ही शिकण्याची संधी द्या, कष्ट करण्याची संधी द्या. तुमची साथ नाही मिळाली तरी काही हरकत नाहीये, परंतु कृपा करून तुम्ही आमच्या मार्गामध्ये अडचणी तयार करू नका. बस, आम्हाला अजून काहीच नकोय. माझा आजचा निकाल, माझी डिग्री मी तुम्हा सर्वांना समर्पित करतोय. मी आभार मानू इच्छितो माझ्या गुरुवर्यांचे, माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांचे, माझ्या चाळीतल्या लोकांचे, माझ्या जातीतल्या बहुसंख्य लोकांचे जे आज माझ्यासाठी उपस्थित आहेत. मग ते माझे समर्थक असतील किंवा माझे विरोधक. आणि हो, जाता जाता तुम्हा सर्वांना एक वचन देऊ इच्छितो. आजपर्यंत तुम्ही सर्वांनी ज्या कुठल्या अपेक्षेने माझी साथ दिली असेल, भविष्यात त्या सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. इकडे तिकडे काय बघतोस, खरं सांग. जे विचारतोय त्याचं उत्तर दे, ना तर हिथंच आपटून मारून टाकीन. लवकर बोलायला सुरू कर, नाही तर मी तुझा जीव घेईन. मारून टाकीन मी तुला. वही तर ह्याला मारूनच टाक बाळा. तू असं खरं नाही सांगणार आहेस ना? आता थांब, आज तर तुला मारूनच टाकू. सांगतो सर्व खरं खरं सांगतो. सांग लवकर. मी 2-3 वेळा भेटलोय फक्त करुणाला. जाणून बुजून मी त्यांच्या मागे लागलो होतो. बस एवढंच नातं आहे आणि आमच्या दोघांच्या मध्ये असे काहीच नाही. जिजाबाई, एवढ्या वर्षापासून तुमच्या संग राहत आले हाय, एवढं तरी माहित आहे मला तुमच्याबद्दल. काही जे बी काय नाटक होत आहे ना, हे समजा तुम्ही केलं आहे. तुम्ही ना बस फक्त वाटच बघा काय यानं तुमचं नाव सांगावं, मग त्याच्या नंतर काय होईल ते तुम्हीच बघा.
सांग, कुणाच्या बोलण्यावर न केलंस हे? हा? आणि तुम्हा तिघा बाप लेकांचा सामाजिक बहिष्कार करताना पुढच्या 1 महिन्यासाठी तुम्हाला जातीमधून बाहेर काढत आहोत. बाबा, तुम्ही उठा ना. काय झालं? तुम्ही आधी उठा तरी. बाबा, प्रत्येकासाठी बाप तो शेतकरी असतो जो आपल्या मुलांच्या भविष्याचे पीक तयार करतो. हे तितकंच तथ्य आहे. शेतकरी जेवढा मेहनत करेल तेवढंच चांगलं पीक तयार होईल. आज तुम्हाला हार घालून मी प्रत्येक त्या शेतकरी रूपी बापाचा सन्मान करू इच्छितो. धन्यवाद बाबा.